कॉक्रोच जनता पार्टीचा सर्वात मोठा विजय, अमित शहा घेणार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. नेमकं काय घडलं? संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सुमारे 3.5 तास एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक संसद भवन परिसरातील अमित शहा यांच्या कार्यालयात झाली. तथापि बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा कॉक्रोच जनता पक्षाच्या चलो संसद मोर्चा दरम्यान हजारो आंदोलक संसदेकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलक नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू आहे. परीक्षा पद्धतीत अनियमितता आणि सातत्याने समोर येत असून नीट यूजी पेपर फुटीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही, असा आरोप सीजेपीने केला होता. दरम्यान सरकार आणि सीजेपीचे शिष्टमंडळाच्या चर्चाही सुरू झाल्या आहे. सरकारचे प्रतिनिधित्व करणारे आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि सीजेपीचे प्रतिनिधित्व करणारे सौरव दास व आशुतोष रांका यांची कर्तव्य भवन येथे भेट झाली. सीजेपीच्या प्रतिनिधींनी जे.पी. नड्डा यांना एक निवेदन सादर केले. सीजेपीने रुग्णालयात दाखल असलेल्या सोनम वांगचुक याच्या सुटकेची, केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि नीट 2026 पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सीजेपीने म्हटले आहे, आमच्या मागण्या रास्त असून त्या भारतातील तरुणांच्या आकांक्षाशी सुसंगत असल्याने दिल्ली पोलिसांनी शांततापूर्व आंदोलकांवर बळाचा वापर तत्काळ थांबवावा, अशी आमची मागणी आहे. याच गोष्टीवर अमित शहा यांनी आता मोठा निर्णय घेतला असून ते लवकरच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार आहेत आणि हा कॉक्रोच जनता पार्टीसाठी सर्वात मोठा विजय मानला जात आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. आगामी काळात नरेंद्र मोदी देखील आपला राजीनामा देणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा आणि अशा सोडा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.